भाई शिवलकर चढाईसाठी पुन्हा एकदा वाघजाई साडवलेकडून प्रत्युत्तर देतो। वाघजाई संघाचा हा अतिशय चपळाचा खेळाडू, 2-2चं क्षेत्ररक्षण पाहूया आपण या ठिकाणी। सुरुवातीला प्रत्येक संघ संयमित पाळतो। संघासाठी किती मिनिटं वेळ आहे जर घोषित करावी? वेळ 7 मिनिटाचा वेळ, 7 मिनिटाचा सामना होणार आहे। याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी। पूर्वार्धामध्ये जो संघ आपल्या गुणांची कमाई करेल तो निश्चितपणे विजयाच्या दिशेने चुकण्याचा प्रयत्न करतो। पाहूया दोन्ही संघ अतिशय तुल्यबलश आहेत। दोन्ही संघामध्ये उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड होते। पाहूया अजून कुठल्याही संघाने खातं खोललेलं नाहीये। वाघजाई संघाकडून हा अतिशय दर्जेदार असे कामगिरी करणारा हा 10 नंबरचा खेळाडू, 2-2चं क्षेत्ररक्षण लावलंय नांदेड संघाने। नांदेड संघामध्ये अतिशय अनुभवशी खेळाडू आहेत। आमच्या गुरुबी हायस्कूलचे कॉलेजचे पाबेस्टर देखील यामध्ये त्यांनी सहभाग घेतलाय। आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो। नांदेड संघाकडून पुन्हा एकदा चढाई करते, 2-2चं क्षेत्ररक्षण वाघजाई संघाकडून। कुठलाही संघ या ठिकाणी, आणि मला वाटतं बघूया पंच किती गुण, 2 गुणांची नामवंत आघाडी होते नांदेड संघाकडे। वाघजाई साडूमध्ये 1 गुणाची भर पडते। दोन्ही संघाने या ठिकाणी खातं खोललं। पाहूया अतिशय चुरस होणार या दोन्ही संघामध्ये। दोन्ही संघ एकमेकाला आजमावतात। पाहूया 2-2चं क्षेत्ररक्षण वाघजाई संघाकडून। अतिशय या खेळाडूची चपळता, पूर्ण संघ खेळत असा हा खेळाडू अतिशय हँडटच करण्याचा प्रयत्न करतोय। पुन्हा संयमाचा पाळत आपल्या संघामध्ये सुखरूप परत। पुन्हा एकदा वाघजाई संघाकडून लेफ्ट कॉर्नर मध्ये मध्यंतरी पुन्हा पाहूया, आणि पुन्हा एकदा आपल्या मैदानाच्या दिशेने सुखरूप परत सतत चढाई करत असणारा असा हा नांदेड संघाचा, सुकाई नांदेडचा हा खेळाडू तीक्ष्ण अशी नजर आपलं नैपुण्य दाखवत असतो। मध्येच हँडटच करायचा प्रयत्न, उजव्या कॉर्नरमध्ये घोषणाचा कलोर प्रयत्न। पाहूया तितकाच संयम असा हा संघ वाघजाई संघ। वाघजाई संघाकडून मजबूत शरीर असणारा असा हा 9 नंबरचा खेळाडू, उत्कृष्ट प्रकारमध्ये कामगिरी बजावणारा असा हा सुकाई नांदेडचा संघ। कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाही। पुन्हा एकदा अतिशय दर्जेदार असा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। पंचांनी दिलेल्या सूचनांचं पालन संघाने करायचं आहे। आतापर्यंत सर्व संघांनी अतिशय छान प्रकारचं सहकार्य आमच्या मंडळाला केलंय, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची दक्षता दोन्ही संघाने घ्यायची आहे। आपला खेळ दाखवायचा या ठिकाणी। अतिशय खोलवर चढाई पाहूया उजव्या कोपऱ्यामध्ये बोलण्यासाठी प्रयत्न करतोय तितकाच तुल्यबलाचा संघ वाघजाई साडवली। खोलवर चढाई पाहूया, बोनस रायडरला दोन्हीकडे 1-1 गुण। पुन्हा एकदा बोर्ड आहे वाघजाई संघाकडून। 2-2चं क्षेत्ररक्षण लावलंय नांदेड संघाने। निश्चितपणे या रेड मध्ये आपल्याला गुण प्राप्त करावा लागेल। सुंदर पकड, अतिशय सांघिक पकडीचा नमुना
अनुभवी त्यामध्ये पावेसर आहेत, आमचे संघ व्यवस्थापक बोते सर या ठिकाणी निश्चितपणे ज्या संघाचं संघ व्यवस्थापकांचं नेतृत्व चांगलं असतं तो संघ निश्चितपणे पुढे जातो. त्याचप्रमाणे उत्कृष्ट अशी प्रकार सुंदर पकड होतो वाघरे साडवे संघाकडून. दोन्ही संघ नेतृत्वाची कामगिरी या ठिकाणी करताय. बघूया वाघरे संघाकडून 2-2 एक क्षेत्ररक्षण सुकाई नांदेडकडून. स्कोअर मध्ये फारशी तफावत वाटत नाही. दोन्ही संघांना आपल्या संघाला पुढे सेमीफायनल येण्यासाठी निश्चितपणे आपल्याला प्रत्येक संघाला प्रयत्न करावा लागणार आहे. पुन्हा एकदा सुकाई नांदेडचा अनुभवी असा हा खेळाडू आहे. वाघजाई संघाचा सतत चढाई करणारा हा 9 नंबरचा जर्सीबद्ध खेळाडू पाहूया. 2-2चं क्षेत्ररक्षण 2-2-1. त्याचप्रमाणे अतिशय मध्यंतरी चढाई होते. झालं तरी 2-2 परत जाते. पाहूया वाघजाई साडू संघाची फर्स्ट या ठिकाणी घेतली आहे. मला वाटतं एक योग्य प्रकारची दिशा मिळते. पुन्हा एकदा मजबूत बांधव असा हा सुकाई नांदेडचा खेळाडू. तितकाच तुल्यबलाचा संघ वाघजाई साडवली. पाहूया अतिशय चपळशी चढाई मध्यंतरी हँडटच करण्याचा प्रयत्न. कुठलाही धोका वाघजाई संघ पत्करत नाहीये. वाघजाई साडवलीकडून डुवाडेरेड सतत चढाई आणि उत्कृष्ट अशी कामगिरी करणारा असा हा खेळाडू. पाहूया आपल्याला गुण निश्चितपणे प्राप्त करायला लागणार आहे. सुंदर चढाई पुन्हा मध्यंतरी आणि मला वाटतं सुकाई नांदेडकडून उत्कृष्ट अशी पकडी एक सांघिक नमुना सुंदरशी पकडी होते आणि गुणांची भर पडते सुकाई नांदेड संघाकडे. गुण या ठिकाणी मध्यंतर दरम्यान सुकाई नांदेड 5 गुण आणि वाघजाई साडवे 3 गुण. मध्यंतरापर्यंत 2 गुणांची नामांकित आघाडी सुकाई नांदेडच्या संघाकडे. सोप्या प्रकारे आव्हान झाले. याच्यामध्ये पकड झाली तर आपल्याला 500 रुपयाचे पारितोषिक लावलेले आहे. त्याचप्रमाणे एका चढाईमध्ये 3 गुण प्राप्त केले तर 500 रुपयाचे पारितोषिक स्वप्नील सुर्वे यांच्याकडून मंडळामध्ये जमा आहे. बघूया कोण मार्केट पडतो ते. अतिशय सुंदर अशी चढाई या ठिकाणी नांदेड संघाकडून. नांदेड संघ पुन्हा एकदा आक्रमक होतो. पाहूया 2-2चं क्षेत्ररक्षण वाघजाई संघाकडून होत आहे. पुन्हा एकदा वाघजाई संघाकडून आता निश्चितपणे आक्रमक हा वाघजाई संघ होणार. सतत चढाई घालणार असा हा वाघजाई संघाचा खेळाडू पुन्हा मैदानात सुखरूपरा. सुकाई नांदेडकडून अतिशय अनुभवी असा हा खेळाडू. पाबे चढाईमध्ये माहेर असणारा आणि निश्चितपणे बोनससाठी प्रयत्न होता. पाहूया पुन्हा वाघजाई साडवे संघाकडून सुकाई नांदेडकडून 2 क्षेत्ररक्षण. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता मैदानात परत. डुवाडेरेड सुकाई नांदेडकडून हा यशस्वी खेळाडू. निश्चितच राकेश थर्ड साठी गेलाय तो सुकाई नांदेड करून. राकेश एक अनुभवी असा खेळाडू आहे ज्याच्या पाठीशी अनुभव असतो. त्या अनुभवाच्या जोरावरच बघूया बोनस तिकडे पण दोन्ही संघासाठी 1-1 पॉईंट. जशाच तसं म्हटलं अवघड करणं नाही. ही देखील थर्ड रेड साडवलीचा हा चढाईपटू ज्याने 9 नंबरची जर्सी परिधान केलेला असा हा चढाईपटू. अतिशय मजबूत बांधत हा चढाईपटू.
नंदच्या 5 खेळाडू समोर खोलवर अशी तडे आहे त्याची. दोन गुण. थोड्या विषयांत पुन्हा एकदा सामन्यास सुरुवात होते. ज्याने शालेय स्तरापासून तर आज दिगंबर पाबे खरोखर एक अनुभवी असा खेळाडू आहे. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात साडेलीच्या 7 खेळाडूंसमोर पुन्हा मध्य रेषेकडे येतोय. पुन्हा आपल्या मैदान सुखरूप परत प्रत्युत्तर करतोय. सतत चढाई टाकतो होतो. 9 नंबर जर्सी परिधान केल्याचा हा चढाई पटतोय साडवलीचा. नांदेडच्या 3 खेळाडू समोर 2-1-2 ची साखळीला या खेळाडूला पुन्हा एकदा शांत होतोय. ती सेकंदाची जी राईड आहे ती व्हॅलिड करतोय. पुन्हा आपल्या मैदान सुखरूप परत प्रत्युत्तर करतोय तो दिगंबर पाबे. शेवटची 4 मिनिटे. 4 मिनिटापूर्वी गुणफलक कसं आहे 6-6 समांतर. आणि बघा निश्चितच 2 गुण मिळत आहेत ते नांदेडच्या संघासाठी. चढाईसाठी आलाय तो 19 नंबरची जर्सी परिधान केलेला असा हा चढाईपट्टू. चांगला प्रयत्न खोलवर अशी त्याची चढाई आहे. बघूया गेले सर. नांदेड संघाकडून सतत चढाई करणारा हा आणि उत्कृष्ट असा चढाईपट्टू जो प्रत्येक चढाईमध्ये गुण प्राप्त करतो असा हा आणि आपल्या संघासाठी निश्चितपणे प्रेरणा देणारा असा हा खेळाडू. शेवटची 3 मिनिटं वेळाधिकारी अनिल गिराणी जाहीर केलेले आहेत. दोन्ही संघाची नोंद घ्यायची आहे. शेवटच्या 3 मिनिटांमध्ये गुणफलक नांदेड 8 गुण वागजाई 6 गुण. पाहूया आता वागजाई संघाकडून आक्रमकता. एक गुण वागजाई संघाकडे जमा होतोय. पुन्हा एकदा सुकाई नांदेड कडून नेत्रदीपक कामगिरी करणारा असा हा उत्कृष्ट असा चढाईपट्टू. 2 नंबर क्षेत्ररक्षण वागजाई संघाकडून. पाहूया पंचांकडे दाद बघतोय. पाहूया बोनस गुण प्राप्त केलाय. 1 गुणाची भर पडते सुकाई नांदेड मध्ये. शेवटची 2 मिनिटं वागजाई संघाकडून. बघूया आता 2 नंबर क्षेत्ररक्षण आणि 1 गुण वागजाई संघाकडे. पुन्हा एकदा सुकाई नांदेडचा हा उत्कृष्ट चढाईपट्टू. प्रत्येक चढाईमध्ये आपल्या संघासाठी जे गुणदान घेतलं जातं असा हा आणि बोनस साठी माहेर असणारा असा हा खेळाडू. पाहूया सतत बोनससाठी प्रयत्न करतोय आणि खरोखरच बोनस गुण प्राप्त केलाय. आपला विडंब गुणांमध्ये भर पडते. पाहूया सपोर्ट दाखवला आणि या ठिकाणी आणि 2 गुणाचे नामांत आघाडी होते वागजाई साडवे संघाकडे. सुकाई नांदेड कडून निश्चितपणे शेवटचा 1 मिनिट जाहीर करताय. पाहूया आता बोनससाठी प्रयत्न करतोय. तितकाच तुल्यबळ असा हा वागजाई साडवेचा संघ. खोल चढाई होते. बोनस साठी सतत प्रयत्न करणार असा हा खेळाडू. पुन्हा हाताने लेफ्ट साईडला मारणार असं कडे. पाहूया काय होतं ते. बोनस गुण रायडर बाद. दोन्ही संघांना 1-1 गुण प्राप्त होत आहे. रायडर बाद बोनस गुण. पुन्हा एकदा वागजाई संघाकडून थोडीशी आक्रमकता वागजाई साडे संघाकडून झाली आणि निश्चितपणे त्याला त्याचा फायदा झाला. थोडासा सुकाई नांदेड या संघाला
आक्रमक धावणे अतिशय गरजेचं पाहूया आता काही या खेळातील काही सेकंद शिल्लक राहत पाहूया काय होते ते पुन्हा एकदा आणि मला वाटतं उत्कृष्ट सांगी पकड या ठिकाणी झालेली आहे संघाकडून अतिशय रोमहर्षक असा सामना सकाळी नांदला दर्शक वागजाई साडवली पहिल्या सत्रामध्ये पुढे असणारा नांदेड संघ सेकंड टर्न मध्ये आपण पराजय झाला पाहूया आता या ठिकाणी दोन्ही संघांचं अभिनंदन करतो.